तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी खेळणं आणि शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान करणं या गोष्टी भोवण्याची शक्यता आहे। येत्या मंगळवारी कोकाटेंचा राजीनामा होणार असल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। आज संध्याकाळी अजित पवार पक्षातल्या नेत्यांना त्यांचा निर्णय कळवणार असल्याचं कळतंय। काल तटकरे आणि अजित पवारांची पुण्यामध्ये 2 तास चर्चा झाली। दिल्लीमध्ये तटकरे आणि फडणवीसांमध्ये झालेली चर्चा तटकरेंनी अजित पवारांना यावेळी कळवल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार कोकाटेंवर प्रचंड नाराज असल्याची माहिती आहे। सातत्यानं सरकारला अडचणी निर्माण होत असल्यामुळे आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नाही अशी बैठकीमध्ये चर्चा झाली असं कळतंय। दरम्यान राजीनाम्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री फडणवीस घेतील अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। यामध्ये आता हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्याचा आहे आणि त्या पक्षात जे नेते आहेत जे राष्ट्रवादीचे मंत्री यांचा अधिकार जयंत आपल्या अजितदादांना आहे आणि इकडे एकनाथ शिंदे साहेबांना आहे। त्यामुळं त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात। शेवटी राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं अंतिम निर्णय देवेंद्रजी घेतील। तर संकटात आलेल्या माणिकराव कोकाटेंनी शनी देवाकडे अखेर धाव घेतली आहे। नंदुरबारच्या शनी मांडळमधल्या शनी मंदिरामध्ये जाऊन कोकाटेंनी पूजा केली। विरोधकांच्या आरोपांच्या 7:30 सुटका मिळवण्यासाठी पूजा केली का अशी चर्चा सध्या सुरू आहे। मी सोमेश्वर महाराजांना पाहिलं, आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली 7:30 नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही सोमेश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे।